मी नुकतीच काही महिन्यांपूर्वी आई झाले होते. आई झाल्यावर एका स्त्रीच्या जीवनात तसंच तिच्या शरीरातही बराच बदल होत असतो. माझ्या प्रेग्नन्सी दरम्यान मी चांगलीच जाडजूड झाले होते. माझा नवरा नुकताच मला व आमच्या 4 महिन्याच्या बाळाला माझ्या नणंदबाईंच्या घरी सोडून गेला होता. कारण नुकतीच करणची दुसऱ्या शहरात बदली झाली होती. तो लगेचच मला तिथे घेऊन जाऊ शकत नव्हता. तो म्हणाला त्या शहरात आधी मला थोडं सेटल होऊ दे, एकदा का मी सेटल झालो की आपण तिकडे आपलं घर घेऊयात. असंही मलाही करणसोबत त्याच्या नोकरी ठिकाणी जायचं नव्हतं, कारण माझं बाळ अजून लहान होतं. त्या दुसऱ्या शहरात जाऊन मला माझी तारांबळ उडवून घ्यायची नव्हती. पण मलाही माहीत नव्हतं की करण माझ्या आणि बाळाच्या काळजीपोटी मला त्याच्या बहिणीच्या घरी सोडणार आहे. नणंदबाईंकडे गेल्यावर मला तर त्यांच्या घरात एवढं काही काम नव्हतं. जोपर्यंत नणंदबाई घरात होत्या तोपर्यंत मी त्यांच्या घरात बिंदास वावरत होते. परंतु पुढे 3-4 दिवस उलटताच नणंदबाई त्यांच्या नवऱ्याकडे जायला निघाल्या. त्या दर 4 महिन्यांनी त्यांच्या पतीच्या नोकरी ठिकाणी महिनाभर तरी जात असायच्या. आताही त्या जायला निघाल्या होत्या. अनिकेत मात्र घरीच होता. तो त्याच्या आईला म्हणाला, आई मला इथे थांबून मामाच्या बाळासोबत खेळायचं आहे. मी नणंदबाईंना म्हणाले होते की मीही आता माझ्या घरी जाते, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्या म्हणाल्या, तू इथेच अनिकेतसोबत थांब, म्हणजे त्याची तुला कामात मदत होईल. घरी एकटी बाळाला व स्वतःला कशी सांभाळशील. माझ्या नवऱ्याला व नणंदबाईंना माझी आणि बाळाची जरा जास्तच काळजी होती. असो, त्या दिवशी त्या गेल्यानंतर त्यांच्या घरात मी व अनिकेतच होतो. माझा 19 वर्षांचा भाचा आता कॉलेज शिकत होता. तो चांगला उंच पूर्ण होता, परंतु शरीराने अगदी बारीक होता. तो मला सभ्य मुलगा वाटायचा. पुढे 2-3 दिवसांनी अनिकेत त्याच्या मित्राला घरी अभ्यासाला घेऊन आला होता. तो व त्याचा मित्र खोलीत गेल्यानंतर मी त्याच्या मित्राला चहा पाणी विचारायला गेले. तेव्हा अनिकेतच्या खोलीबाहेर येताच माझ्या कानावर त्याचं व त्याच्या मित्राचं बोलणं पडलं. अनिकेतचा मित्र त्याला समजावत होता. तो त्याला म्हणत होता, अनिकेत तू शरीराने फार बारीक आहेस. आजकालच्या मुलींना असे मुलं आवडत नाहीत. तू ज्या मुलीशी मैत्री करायचं म्हणत होतास ती तुझ्याहून कितीतरी पटीने जाडजूड आहे. ती तुझ्यासारख्या कमजोर मुलांशी मैत्री करेल तरी कशी. ती मित्रही तिच्या पर्सनॅलिटीप्रमाणेच बनवेल ना. तू उगाच जास्तीचा विचार करतोयस. तुला तुझ्या पर्सनॅलिटीप्रमाणे एखादी मैत्रीण नक्कीच मिळेल. त्यावर अनिकेत त्याच्या मित्राला म्हणाला, मी बारीक असलो तरी मला जाडजूड मुले आवडतात. तू माझ्या शरीरावरून माझी पारख करू नकोस. माझी ताकद अजून तुला माहीत नाहीये आणि ती मी तुला कधी दाखवू शकणार नाही, कारण मला मुलांप्रती आकर्षण नाहीये. त्यावेळी त्या मित्रांचं बोलणं चालू असताना मी आत खोलीत शिरले. मला बघून ते दोघेही अगदी शांत झाले होते. मगाशी मी त्यांचं बोलणं ऐकलं होतं हे मी दर्शवलं नाही. मी अनिकेतला व त्याच्या मित्राला चहा घेणार की कॉफी त्याबद्दल विचारलं. अनिकेत म्हणाला, मामी तू आमच्यासाठी 2 कप चहा घेऊन ये. मी जशी खोलीतून जायला वळले तशी माझी नजर अनिकेतच्या मित्रावर गेली. तो माझ्याकडे बघत होता. मी त्या दरवाजातून बाहेर पाऊल काढत नाही तोच माझ्या भाच्यामध्ये व त्याच्या मित्रामध्ये माझ्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि तीही माझ्या कानावर पडली. अनिकेतचा मित्र त्याला म्हणाला, अनिकेत या कोण? यांना याआधी कधी पाहिलं नाही. तेव्हा अनिकेत म्हणाला, या माझ्या मामी आहेत. मित्र म्हणाला, मामी मला आता रागात दिसल्या, त्या फार स्ट्रिक्ट आहेत का? त्यावर तो म्हणाला, नाही रे, माझी मामी तर फार प्रेमळ आहे. ती नवीन लोकांशी लवकर बोलत नाही, एवढंच आहे, बाकी काही नाही. त्याचं बोलणं ऐकून मग मी चहा बनवायला किचनमध्ये गेले. जेव्हा मी चहा घेऊन आले तेव्हा मी खोली बाहेरूनच अनिकेतचं व त्याच्या मित्राचं बोलणं ऐकलं. त्याचा तो मित्र आल्यापासून फक्त मैत्रिणीच्या गोष्टी करत होता. अभ्यासाची एकही गोष्ट मला ऐकायला आली नव्हती. तेव्हा आज जाताच मी त्या मुलाला म्हणाले, मला आत्ताच्या आत्ता तुझ्या आईवडिलांचा नंबर दे. माझं बोलणं ऐकून अनिकेतचा मित्र घाबरला होता. अनिकेतलाही समजत नव्हतं की मी एवढी का चिडले आहे. तेव्हा मी त्याच्या मित्राला म्हणाले की तू माझ्या सभ्य भाच्याला बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेस. तू त्याला जेही सांगत होतास ते सगळं मी ऐकलं आहे. सारखं मैत्रिणींच्या गोष्टी बोलणं तुला शोभा देत नाही. आज तर मी तुझ्या घरी येऊन तुझ्या आईवडिलांकडे तुझी तक्रार करणार आहे. माझं बोलणं ऐकून तो माझ्या पायात पडून माझी माफी मागू लागला. अनिकेत म्हणाला, मामी राहुलला माफ कर, त्याची अशीच विनाकारण बडबड करण्याची सवय आहे. अनिकेत मी त्याच्या मित्राला माफ करावं म्हणून मला रिक्वेस्ट करू लागला. त्याच्या बोलण्यावरून मी त्याच्या मित्राला माफी तर दिली, त्याचसोबत मी त्याला ताकीदही दिली की आजनंतर कुठल्याही मुलाच्या मनात अशा गोष्टी भरवायच्या नाहीत. तेव्हा माझी माफी मागून राहुल आमच्या घरून चालता झाला. तो तिथून जाताच मी अनिकेतला म्हणाले, अनिकेत तू एवढा सभ्य मुलगा आहेस आणि तुझे असले कोणते मित्र आहेत? तुझ्यासारख्या मुलाची संगत अशी असेल असं मला वाटलं नव्हतं. त्यावर अनिकेत म्हणाला, मामी राहुलचा स्वभाव थोडा वेगळा असला तरी तो अभ्यासात फार हुशार आहे. त्याच्या हुशारीमुळेच त्याची आणि माझी मैत्री झाली आहे. पण आज नंतर मी त्याला आपल्या घरी आणणार नाही. तू अजिबात चिंता करू नकोस.
अनिकेतच्या बोलण्यावरून तर मला असं वाटत होतं की त्याच्या मित्राच्या बोलण्याचा त्याच्यावर काही फरक पडला नव्हता. त्याच्या मित्राचं बोलणं त्याने मनावर घेतलं नव्हतं असं मला त्यावेळी वाटलं होतं. पुढे मी त्याला म्हणाले, तुझी आवड जाडजूड मुले आहेत हेही मी ऐकलं, तू अशा गोष्टी करतोस? त्यावर तो म्हणाला, मामी आता तू ते ऐकलं आहेस तर ऐक. माझं तसं बोलण्यामागचं कारणही मी तुला सांगतो. तू तर मला माझ्या मैत्रिणीसारखीच आहे. आज मी एका मुलीला कॉलेजमध्ये फ्रेंडशिपसाठी विचारलं, परंतु तिने मला पाहून नकार दिला. तिने मला माझ्या बॉडी टाईपवरून पारखलं. ती माझं मन समजू शकली नाही. अनिकेतची एकही मैत्रीण नव्हती म्हणून तो नाराज तर दिसला. मी त्याला म्हणाले, नाराज होऊ नकोस, मला तुझी मैत्रीणच समज. मग मी त्याच्यासोबत हसत हसत शेक हँड केला. त्या रात्री मी नुकतीच जेवायला बसले होते. तोच माझं बाळ रडू लागलं. मी लगेचच हातातला घास तसाच ठेवून बाळाला घ्यायला जाऊ लागले. तेवढ्यात अनिकेतने मला थांबवलं. तो म्हणाला, मामी तू इथेच थांब, मी बाळाला घेऊन येतो. अनिकेत खोलीत जाऊन बाळाला घेऊन आला आणि त्याने बाळाला माझ्याकडे दिलं. बाळालाही भूक लागली होती. अनिकेत समोर असताना मी बाळाला जवळ घेण्यास लाजत होते. मला लाजताना पाहून अनिकेतला काही गोष्टी लक्षात आल्या. तो म्हणाला, मी सोफ्यावर बसून जेवतो. अनिकेत माझ्यासमोरून उठून बाजूच्या सोफ्यावर जाऊन बसला. तो उठताच मी बाळाला जवळ घेतलं. बाळाचं पोट भरताच ते शांतपणे झोपी गेलं. तेवढ्यात माझी नजर अनिकेतकडे गेली. तो त्याचा टीव्ही बघत होता. जेवण झाल्यावर तो उठून त्याची प्लेट किचनमध्ये ठेवायला गेला. त्यानंतर माझ्या जवळून त्याने बाळाला घेतलं व तो बाळाला माझ्या खोलीत घेऊन गेला. मग मी जेवण करू लागले. काही वेळाने मी माझ्या खोलीत गेले. मी खोलीत गेल्यानंतर अनिकेत माझ्या खोलीतून बाहेर जाऊ लागला. बाळ खोलीत एकटा असल्यामुळे अनिकेत त्याच्यासोबत माझ्या खोलीत थांबला होता. तेव्हा मला गुड नाईट म्हणून तो तिथून निघाला. मीही त्याला गुड नाईट म्हणून माझ्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. अनिकेत रोजच मामी मामी करत माझे सगळेच कामं करायचा. माझ्यासाठी तर तो कॉलेज बंक करायलाही तयार असायचा. मला नंदनबाई म्हणाल्या होत्या की माझं काही काम असलं की अनिकेत कधीही सुट्टी घेत नाही. पण आता तो त्याच्या मामीच्या छोट्या मोठ्या कामांसाठीही कॉलेजमधून सुट्टी घ्यायला तयार असायचा. नंदनबाईंनी त्यांच्या मुलांचंही वागणं पाहिलं असतं तर त्यांनी नक्कीच टोमणा मारला असता. मागच्या 2 दिवसांपासून अनिकेत कॉलेजमधून लवकर घरी येऊ लागला होता. दुपारी मी जेव्हा माझ्या बाळाला जवळ घ्यायचे तेव्हा माझ्या खोलीचा दरवाजा लॉक नसायचा, कारण दुपारी घरात भांडीवाली यायची. घरात मोलकरी नसल्यामुळे मी माझ्या बेडरूमचा दरवाजा लॉक करत नव्हते. त्या दिवशी दुपारच्या वेळी मी माझ्या बाळाला जवळ घेऊन बसले होते. तेव्हा मला असं जाणवलं की कोणीतरी मला चोरून बघत आहे. 1-2 वेळा मला तसा भास झाला. दिवसा मला जो भास झाला होता तसाच भास रात्रीही झाला. मला असं जाणवलं की कोणीतरी माझा फोटो काढत आहे, कारण मला फ्लॅश चमकताना दिसला होता. त्या घरात अनिकेत व माझ्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. मग म्हणजे जासूसी नेमकं कोण करत होतं? अनिकेत तर मला चोरून बघत नव्हता ना? मला तर आता त्याच्यावरच संशय येऊ लागला होता. एकदा बोलता बोलता मी अनिकेतला एक प्रश्न विचारला. मी त्याला विचारलं, अनिकेत तुला मी आवडते का? माझा प्रश्न ऐकून तो थोडा आश्चर्यचकित झाला. काही क्षण शांत राहून तो म्हणाला, मामी तू मला चांगली मैत्रीण म्हणून आवडतेस आणि तू दिसायलाही खूप सुंदर आहेस. मी त्याच्या मनातील माझ्याबद्दलचे विचार जाणून घेण्यासाठी सहजच त्याला एक प्रश्न केला होता, पण त्यावर त्याने वेगळं काही उत्तर दिलं नव्हतं. मी त्याच्याकडून त्याचा मोबाईलही मागितला. मी त्याला म्हणाले, माझ्या मोबाईलचं इंटरनेट चालत नाहीये, जरा काही वेळ मला तुझा मोबाईल देतोस का? तेव्हा अनिकेतने त्याचा मोबाईल मला देण्यास नकार दर्शवला. त्याच्या मोबाईलमध्ये असं काय होतं की तो ते माझ्यापासून लपवत होता? मला तेच जाणून घ्यायचं होतं, पण त्याने माझ्याकडे त्याचा मोबाईल दिला नाही. तो म्हणाला, तू माझ्या मोबाईलचा वायफाय यूज करू शकतेस. आता मलाही मोबाईलमध्ये काम आहे म्हणून मी तुझ्याकडे मोबाईल देऊ शकत नाही. अनिकेतने काही केल्या त्याचा मोबाईल त्याच्या हातून सोडला नव्हता. त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री मी जेव्हा माझ्या खोलीत माझ्या बाळाला जवळ घेऊन बसले होते तेव्हा मला माझ्या खोलीचा दरवाजा हलताना जाणवला. मी अंदाजे अनिकेत अशी हाक मारू लागले. मी म्हणाले, अनिकेत तू खोली बाहेर आहे हे मला ठाऊक आहे. मी तुला बघितलंय, आता लपून काही फायदा नाही, आत खोलीत ये. मी त्यावेळी अंदाजे बोलले, पण माझा तो अंदाज अगदी खरा ठरला. तेव्हा अनिकेत खरंच माझ्या खोलीबाहेर होता. मगाशी झालेला माझा तो भास नव्हता हे मला तेव्हा समजलं. म्हणजे मागच्या काही दिवसांपासून अनिकेतच माझ्यावर पाळत ठेवून होता. तर तो आत येताच मी त्याला म्हणाले, अनिकेत तुझं हे गेल्या किती दिवसांपासून चालू आहे? तू रोजच मला असं डोकावून बघत असतोस ना? तुला तुझ्या आईने माझ्यावर नजर ठेवायला सांगितलं आहे का? कारण नंदा असतातच अशा खोट काढणाऱ्या. त्यावर तो म्हणाला, मामी मी तुला का बरं डोकावून पाहीन? माझ्याकडे तेवढंच थोडी काम आहे. बरं, जर तू मला बघत नाहीस तर मग आता तू माझ्या खोलीबाहेर काय करत होतास? आणि तेही असं रात्रीच्या वेळी?
त्यावर तो म्हणाला, मी तर तुझ्याशी गप्पा करायला आलो होतो. मला तुला आमच्या कॉलेजमधला एक किस्सा सांगायचा होता. आज आमच्या कॉलेजमध्ये एक नवीन टीचर आले आहेत. अनिकेत काहीतरी खोटा बहाणा बनवत आहे हे मला त्याच्या बोलण्यातून स्पष्ट समजत होतं. तो त्याच्या आईचं नाव पुढे आणत नव्हता. तो खरंच तेवढा साधाभोळा होता की आव आणत होता कोणास ठाऊक. त्यावेळी तर मी त्याला जास्त काही बोलू शकले नाही, कारण मी त्याला सरळ सरळ माझ्यावर नजर टाकताना पाहिलं नव्हतं. मी तर एक अंदाज लावला होता आणि तो नकळत खरा ठरला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अनिकेतला म्हणाले की बाळाला काही वेळ सांभाळ, मला माझ्यासाठी कपड्यांची खरेदी करायला जायचं आहे. त्यावर तो म्हणाला, मामी मीही तुझ्यासोबत येतो. मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नव्हते, कारण बाळ जास्त वेळ बाहेर राहिलं नसतं. तेव्हा मी त्याला सांगितलं की मला साधारण पंजाबी ड्रेस खरेदी करायला जायचं आहे, मी लगेच आले. तो म्हणाला, मामी तुझ्यासाठी शहर नवीन आहे, तू कशी काय मार्केटमध्ये जाणार? उगाच हरवलीस तर मामा मलाच प्रश्न विचारेल. अनिकेतच्या हट्ट करण्यामुळे मी माझ्या खरेदीलाही जाऊ शकले नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी मी त्याला चहा द्यायला त्याच्या खोलीत गेले, तेव्हा तो मोबाईल बघत होता. मोबाईलच्या चित्रांमध्ये तो जरा जास्तच व्यस्त होता. मी त्या खोलीत आले हेही त्याला समजलं नव्हतं. मी त्याला 2 वेळा आवाज दिला, तेव्हा मला पाहताच त्याने लगेचच त्याचा मोबाईल बंद केला. मला बघताच त्याने त्याचा मोबाईल पाठीमागे नेला. असो, मला काय. त्या रात्री बाळ फारच रडत होतं. काही केला तो शांत होत नव्हता. अनिकेत बाळाला खेळवण्यासाठी आला होता, तोही त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. अनिकेतने बराच वेळ बाळाला कडेवर घेऊन फिरवलं, तेव्हा तो शांत झाला. त्या रात्री मी माझं अंथरूण हॉलमध्ये लावलं. अनिकेत बाळाला इकडून तिकडे फिरवत होता. त्या रात्री मध्यरात्रीपर्यंत मी जागे होते. अनिकेत गाढ झोपेत आहे हे पाहताच मी त्याचा मोबाईल घेतला व त्याच्या मोबाईलमध्ये मी फोटो गॅलरी चेक करू लागले. त्याच्या मोबाईलमधील व्हिडिओ चालू करताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. तोच माझ्यावर लक्ष ठेवून होता हे मी समजले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच माझा नवरा घरी आला होता. सकाळी नाश्त्याच्या टेबलवरच मी विषय काढला. मी करणला सांगितलं की तुझा हा भाचा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि तो हे का करत आहे हे त्याला विचारशील का? माझं बोलणं ऐकून अनिकेत जागचा उठून बसला. बहुतेक मी असं काही बोलेल याची त्याला अपेक्षा नव्हती. तेव्हा करण म्हणाला, मेघा मीच अनिकेतला तुझ्यावर लक्ष द्यायला सांगितलं होतं, कारण तू तुझ्या सवयीपासून लांब झाली की नाही हे मला जाणून घ्यायचं होतं. तू सुरुवातीचे काही दिवस बाळाला जवळ घेतलंस ते मी व्हिडिओमार्फत बघितलंय, पण आता पुन्हा तू तुझ्या त्याच सवयींच्या आहारी जाऊ लागलीस. तुझं बाळाला जवळ न घेण्याचे व्हिडिओ मी पाहिलेत, ते बघूनच मी घरी निघून आलोय. आता मी बाळाला कायमचं तुझ्यापासून लांब घेऊन जाणार आहे. असंही तुला हे बाळ नको होतं. त्याच्या जन्मानंतरही तुला तुझं मूल नाही तर तुझं फ्रीडम महत्त्वाचं आहे. तोच तुला आता मिळत नाहीये, पण आज नंतर तू मोकळी आहेस. तेव्हा करण आमच्या बाळाला तिथून घेऊन जाऊ लागला. बाळाला लांब जाताना पाहून माझी ममता जागी झाली. माझ्या लग्नाआधी माझं आयुष्य काही वेगळंच होतं. मी एक बिंदास मुलगी होते. मला लव्ह मॅरेज करायचं होतं. मी माझ्या प्रेमासाठी आईबाबांशी भांडलेही, परंतु मी ज्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे त्याने कालांतराने लग्न केलं. तो माझ्या आयुष्यातून गेल्यानंतर मला वेड लागल्यासारखं झालं होतं. तेव्हा माझ्या परिवाराने माझं करणसोबत लग्न लावलं. लग्न झाल्यानंतर मी खुश नव्हते. मी तर त्याला लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्याबद्दल सगळं काही सांगितलं होतं. माझ्याबद्दल सगळं माहीत असूनही करणने माझा स्वीकार केला. माझं त्याच्यावर प्रेम नाही हे समजूनही तो माझ्यावर प्रेम करत राहिला. लग्नाच्या 2 वर्षांनी मला मूल राहिलं. मला ते मूलही नको होतं, परंतु माझ्या प्रेग्नेन्सीत खूप कॉम्प्लिकेशन असल्यामुळे मला काही करता आलं नव्हतं. नाहीतर मी तोही प्रयत्न केला होता. बाळ झाल्यानंतरही मी माझ्या पहिल्या आयुष्यातून बाहेर पडू शकले नव्हते. तेव्हा करणला व माझ्या बाळाला माझ्यापासून लांब जाताना पाहून मला त्रास होऊ लागला. माझ्या आईची माया जागृत होऊ लागली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जो मुलगा मला सोडून गेला तो कधीच माझा नव्हता. त्याने त्याचा मार्ग कधीच निवडला होता. त्याच्यासाठी मी कधी महत्त्वाची नव्हतेच. जे गेलं ते कधीच माझं नव्हतं. आता जे माझ्यासोबत आहे तेच माझं आपलं आहे, जे मला शेवटपर्यंत सांभाळणार आहे. हे शहाणपण यायला मला फार उशीर झाला होता, पण शेवटी माझ्या नवऱ्याच्या कठोर निर्णयामुळे का असेना मला समज आली होती. तेव्हा मी करणची माफी मागितली व त्याला प्रॉमिस केलं की आजनंतर मी त्याला व आमच्या बाळाला अंतर देणार नाही. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.